Hello students, आपण chapter start केला होता aldehyde, ketones and carboxylic acid. In previous video we study about the what are aldehydes, their general formula and classification. काय असतो aldehydeचा जनरल फॉर्म्युला RCHO म्हणजे C डबल बॉन्ड O and H. त्यानंतर कीटोनमध्ये कोणता असतो RC डबल बॉन्ड O R. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये RC डबल बॉन्ड O OH. Then classification of aldehyde, ketones and carboxylic acid. मेनली 2 टाइप्स होते त्याचे, अल्डिहाइडचे पण 2, कीटोनचे पण आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचे पण 2 टाइप्स. अल्डिहाइडचे कोणते 2? ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक. कीटोनचे पण तसेच ॲलिफॅटिक कीटोन्स, ॲरोमॅटिक कीटोन्स. कार्बोक्सिलिक ॲसिडचे पण ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आणि अजून काय होतं कीटोनमध्ये? ॲलिफॅटिक कीटोन्समध्ये 2 टाइप होते, एक सिम्पल कीटोन्स अँड मिक्स्ड कीटोन्स डिपेंडिंग अपॉन द आर ग्रुप. म्हणजे जर तुमचे आर सेम असतील तर सिम्पल कीटोन्स आणि आर डिफरंट असतील तर मिक्स्ड कीटोन्स. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये स्टडी केलं होतं. आज आपण स्टडी करणार आहोत त्याच्या पुढचा पार्ट, नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. नेचर ऑफ अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. बिकॉज द नेमिंग ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर रिलेटेड टू इच अदर. म्हणजे त्या दोन्हींचं जे आपण नॉमेनक्लेचर करतो, कोणत्या 2 पद्धतीने नॉमेनक्लेचर करतो? एक कॉमन नेम किंवा IUPAC नेम. कॉमन नेमला दुसरं नाव आहे ट्रिवियल नेम्स. त्याचं जे नॉमेनक्लेचर आहे ते एकमेकांशी रिलेटेड आहे. बघूया आता कसं रिलेटेड आहे ते. जेव्हा अल्डिहाइड कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर केलं जातं, म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिडमधले कॉमन नॉमेनक्लेचर करताना आपण काय करतो, एक सफिक्स लावतो, तो IC ॲसिड. फॉर एक्झाम्पल CH3COOH असेल तर काय CH3COH आपण त्याला कॉमन नेम काय म्हणतो? ॲसिटिक ॲसिड. ACETIC. काय तो लास्टला काय येतं? IC ॲसिड, ॲसिटिक ॲसिड सफिक्स. तेच जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल म्हणजे CH3CHO असेल, काय असणार आहे? CH3CHO, तर त्याला काय म्हणतो आपण? ॲसिटाल्डिहाइड. जे कॉमन नेमच्या ॲसिडमध्ये तुमचं IC ॲसिड होतं ते कशानं रिप्लेस होतं? अल्डिहाइडनं. म्हणजेच काय येईल? ॲसिटाल्डिहाइड. हा याच्यामध्ये काय रिलेटेड आहेत, एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे जे तुमचा ॲसिडमधला IC ॲसिड कशानं रिमूव्ह करायचं? अल्डिहाइडनं रिमूव्ह करायचं. आता आपण एक्झाम्पल्स बघूया तेव्हा तुमच्या लक्षात येईल. नॉमेनक्लेचर ऑफ ॲसिड्स अँड अल्डिहाइड्स. नंतरचं नेक्स्ट आहे IUPAC नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. आता IUPAC नेममध्ये काय करतो आपण? अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम जर अल्डिहाइडचं फंक्शनल ग्रुप किंवा अल्डिहाइडचं जर नेमिंग करायचं असेल तर काय लावतो आपण? AL. जो तुमचा नॉर्मल अल्केन आहे, अल्केनमधलं काय करायचं? ALKANE. अल्केनमधलं जो लास्टचा तुमचा E आहे, एंडिंग E इज रिप्लेस्ड बाय AL. जर अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइडमधला जो पहिला तुमचा AL असतं त्यानं काय करायचं? E त्यानं रिप्लेस करायचं. फॉर एक्झाम्पल आता CH3CHO आहे, CH3CHO म्हणजे कार्बन किती? 2 आहेत. CH3 मधला एक आणि CHO मधला एक, 2 कार्बन आहेत. त्याचं जर तुम्हाला IUPAC नेमिंग करायचं असेल तर तुम्ही काय करणार? 2 कार्बनचं तुमचं अल्केन कोणतं येतं? इथेन. इथेनमधला E काढायचा आणि पुढं काय लावायचं? AL. म्हणजेच काय होईल? इथॅनल. तेच जर कार्बोक्सिलिक ॲसिडच्या बाबतीत तुम्हाला जर त्याचं IUPAC नेमिंग करायचं असेल तर काय करायचं? तो आहे तो E काढायचा, अल्किनमधला E रिमूव्ह करणार तुम्ही कशानं? ॲसिडसाठी ऑइक ॲसिड, OIC. IC नाही, IC कॉमनमध्ये इथे काय करणार? OIC. म्हणजेच काय होईल सांगा आता? इथेन. तेच एक्झाम्पल घेऊया CH3COOH. काय झालं? CH3 आणि COOH मधला CH3 मधला एक कार्बन, COOH मधला एक कार्बन, म्हणजे टोटल कार्बन किती झाले आपले? 2 कार्बन झाले. 2 कार्बनचं अल्केन कोणतं असतं? इथेन. इथेनमधलं काय आपण रिमूव्ह करणार? E रिमूव्ह करणार. काय होईल? इथॅनॉइक ॲसिड, OIC आणि ॲसिड सफिक्स लावायचा. म्हणजेच काय होईल? अल्केनचं कन्व्हर्शन जर अल्डिहाइड असेल तर अल्कॅनल होईल आणि ॲसिड असेल तर अल्केनचं काय होईल? अल्कॅनॉइक ॲसिड. इथं खाली दिले बघा तुम्हाला अल्केनचं कन्व्हर्शन अल्कॅनलमध्ये, आणि अल्केन जर अल्डिहाइड असेल तर अल्केन गिव्स अल्कॅनल आणि ॲसिड असतील तर काय मिळतं? अल्कॅनॉइक ॲसिड्स. आता हा चार्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कॉमन नेम आणि IUPAC नेम कसं करतो. आता पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ॲसिडचं बघूया, त्यानंतर अल्डिहाइड्सचं. आता फर्स्ट स्ट्रक्चर बघा, दिसते का? पहिल्यांदा फर्स्ट स्ट्रक्चर बघा, HCOOH. म्हणजेच कोणता ग्रुप आहे? कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. C डबल बॉन्ड OH आणि H. जर हायड्रोजन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? फॉर्मिक ॲसिड. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं? कॉमन नेममध्ये आपण कोणतं काय यूज करतो? IC ॲसिड. तेच जर तुम्हाला अल्डिहाइड करायचं असेल याचं, म्हणजेच कोणता ग्रुप येईल? HCHO. HCHOचं जर अल्डिहाइड करायचं असेल तर काय होईल? फॉर्मिक ॲसिडचं काय तुम्ही रिमूव्ह करणार? IC ॲसिड रिमूव्ह करून तिथं काय येईल? फॉर्माल्डिहाइड. ते तसंच सेम खालचं एक्झाम्पल बघा, CH3COOH. त्याच्यामध्ये पण काय करणार? तर आपण काय केलं? त्याचं ॲसिडचं नेम काय? त्याचा ॲसिटिक ॲसिड. IC ॲसिड फक्त रिमूव्ह करायचं, तिथं काय येईल? ॲसिटाल्डिहाइड.
असं हे झालं कशाच्या बाबतीत, कॉमन नेम किंवा ट्रिव्हियल नेमच्या बाबतीत. तेच जर तुम्हाला IUPAC नेमिंग करायचं असेल तर IUPACचे तुम्हाला रूल्स माहीत आहेत. काय करतो आपण IUPACमध्ये पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर नंबरिंग. मग आता इथं नंबरिंग करताना तुमचा जो फंक्शनल ग्रुप आहे, फॉर एक्झाम्पल जर ॲसिड असेल तर ॲसिड किंवा अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड, त्याला लोएस्ट पोझिशन यायला पाहिजे असं नंबरिंग करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं. ते रूल्स माहिती आहेत तुम्हाला, ते परत काही मी रूल्स सांगत नाही आहे. जेव्हा आपल्या क्लासमध्ये लेक्चर होईल तेव्हा तुम्हाला त्याचे रूल्स लिहून दिले जातील. मग आता बघा काय HCOOH, त्याचं काय करूया आपण, IUPAC नेम. फर्स्ट स्ट्रक्चर बघा HCOOH. तर किती कार्बन आहेत, एकच कार्बन आहे, फक्त COOH ग्रुपमधला एकच कार्बन आहे. तो एक कार्बन असलेलं अल्केन कोणतं असतं आपलं, मिथेन. मिथेनमधलं काय तुम्ही काढणार, ई काढणार, METHANE मधला काय करायचं, ई रिमूव्ह करायचा कशानं, ऑइक ॲसिड. मग काय त्याचं नाव होईल, मिथॅनॉइक ॲसिड. समजते, काय करायचं, फक्त ई रिमूव्ह करायचं ऑइक ॲसिडनं. पहिल्यांदा कार्बन किती आहेत ते बघायचे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट बघा CH3COOH. नेक्स्ट एक्झाम्पल काय, CH3COOH. त्याच्या IUPAC नेम करताना काय करणार, टोटल कार्बन किती आहेत, 2 कार्बन आहेत. त्याचं अल्केन कोणतं असेल, इथेन. इथेनमधलं काय रिमूव्ह करणार, ई रिमूव्ह करून काय करणार, ऑइक ॲसिड. म्हणजेच काय होईल, इथॅनॉइक ॲसिड. तेच अल्डिहाइड ग्रुप असतात, CH3CHO. अल्डिहाइड असेल तर आपण काय करतो, कोणता सफिक्स लावायचा मी तुम्हाला सांगितलं, अल्केनमधलं ई रिमूव्ह करायचं आणि AL. ईच्या ऐवजी काय करणार तुम्ही, AL तिथं ॲड करणार. म्हणजेच काय होईल, इथॅनल. काय होईल त्याचं नाव, इथॅनल. ते बघणार आहे आपण अल्डिहाइडमध्ये. आता फक्त आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचं बघूया. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, काय दिले त्यांनी, CH3CH2COOH. किती कार्बन आहेत टोटल, 3 कार्बन आहेत, 1 2 3. 3 कार्बन आहेत. म्हणजेच काय होईल त्याचं IUPAC नेम काय होईल, प्रोपॅनॉइक ॲसिड. आणि ट्रिव्हियल नेम किंवा कॉमन नेम काय होईल, प्रोपिओनिक ॲसिड. त्याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 कार्बनचं, 1 2 3 4. 4 कार्बनचं आपलं ब्युटेन अल्केन कोणतं असतं, ब्युटेन. काय होईल नाव, IUPAC नेम ब्युटॅनॉइक ॲसिड. आणि ट्रिव्हियल नेम किंवा कॉमन नेम. आता लॉंग चेन आहे, कंटिन्युअस चेन आहे, त्याच्यामध्ये कोणतं ब्रांचिंग वगैरे काय नाही, त्यामुळे आयसो वगैरे काय सफिक्स येणार नाही, काही नॉर्मल आहे, त्यामुळे N ब्युटेरिक ॲसिड. त्याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा 5th, CH3 ट्वाईस, CHCOOH. आता CH3 ट्वाईस दिले म्हणजे CH3 मिथाईल ग्रुप, 2 मिथाईल ग्रुप आहेत. म्हणजे जो तुमचा कार्बन आहे CH, त्याला एक ह्या साईडला एक असेल CH3 आणि खाली एक असेल CH3. म्हणजे ते स्ट्रक्चर काय होतं, आयसो स्ट्रक्चर होतं. 2 सेम ग्रुप आहेत कार्बनला अटॅच, म्हणजे काय स्ट्रक्चर होईल ते आयसो. आणि टोटल कार्बन किती होणार तुमचे, CH3 ट्वाईस. म्हणजेच किती होतील तिथं 2. त्याच्यानंतर CHचा 1 3 आणि COOH मधला 1. टोटल कार्बन किती झाले, 4 कार्बन, 4 कार्बन आहेत. मग 4 कार्बन असल्यामुळे काय होईल, ब्युटेरिकच होणार आहे. पण स्ट्रक्चर काय आहे, आयसो. त्यामुळे त्याला काय म्हणतात, आयसो ब्युटेरिक ॲसिड. किंवा तेच जर अल्फा बीटा आणि गॅमाच्या स्वरूपात लिहायचं असेल तर काय करतात, जो तुमचा कार्बोनिल कार्बन आहे, म्हणजे आता COOH म्हणजे काय असणार आहे, C डबल बॉन्ड O. आता C डबल बॉन्ड O असेल किंवा CO ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कार्बोनिल कार्बन. मग तो C डबल बॉन्ड O जो आहे त्याच्या साईडचा जो कार्बन असतो, पहिला कार्बन, म्हणजे आता इथं काय कोणता असणार आहे, C डबल बॉन्ड O च्या साईडचा कार्बन म्हणजे CH. जो CH कार्बन आहे त्याला काय म्हणतात, अल्फा कार्बन. त्यानंतर त्याच्या पुढचा जो कार्बन असेल त्याला बीटा कार्बन, त्याच्या पुढचा असेल तर गॅमा कार्बन, असं नंबरिंग केलं जातं कॉमन नेममध्ये किंवा ट्रिव्हियल नेम लिहिताना. मग आता काय होणार सांगा मला, हा जो CH आहे, CHला खाली एक ग्रुप अटॅच असणार, CH3 ट्वाईस आहे, म्हणजे इकडचा एक ग्रुप आणि इकडचा एक ग्रुप. समजा तुम्ही कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली तर काय होईल, CH3 CHCOOH आणि खाली काय असणार आहे तुमचा CH3. मग अल्फा कार्बनला कोणता ग्रुप अटॅच आहे तुमचा, मिथाईल ग्रुप. मग काय होईल त्याचं नाव, अल्फा मिथाईल प्रोपिओनॉइक ॲसिड. म्हणजे टोटल 3 कार्बन येतात, त्यामुळे अल्फा मिथाईल प्रोपिओनॉइक ॲसिड. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्या साईडचा जो कार्बन असेल तो काय असतो, अल्फा कार्बन. त्यानंतरचे पुढचे जे कार्बन असतील ते मग बीटा गॅमा वगैरे होत जातात. ते लक्षात ठेवा फक्त नॉमेनक्लेचर करताना कॉमन नेम. तेच जर IUPAC नेम करायचं असेल तर काय करतो आपण, नंबरिंग करतो. कसं नंबरिंग करणार, काय सांगितलं मी तुम्हाला, COH ग्रुप किंवा CHO ग्रुपला काय यायला पाहिजे, लिस्ट पोझिशन यायला पाहिजे, कमी नंबर यायला पाहिजे. मग आता इथं जो तुमचा COOH आहे त्याला काय करणार आहे तुम्ही, फर्स्ट पोझिशन देणार. म्हणजे 1 2 3 कार्बनची चेन होईल. खाली CH3 मिथाईल ग्रुप आहे सेकंड कार्बनला, त्यामुळे काय येईल, 2 मिथाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. हे काय होईल त्याचं IUPAC नेम. त्याच्यानंतरचे नेक्स्ट आपण बघणार आहे ते आता पुढचं एक्झाम्पल बघा, CH2 CHCOOH. काय दिले त्यांनी, त्याचं कॉमन नेमच आहे ॲक्रिलिक ॲसिड. त्यानंतर नेक्स्ट काय किती आता त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड असल्यामुळं काय करायचं, आता डबल अल्किन आहे, ती अल्केन नाही आहे, डबल बॉन्ड असल्यामुळं अल्किन आहे. त्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर करताना काय दिलेत बघा, IUPAC नेम त्याचं काय दिले, किती कार्बन. आता कुठून तुम्ही नंबरिंग करणार, कुठूनही करा, कारण
काय पोझिशन काय येणार आहे तर सी डबल बॉन्ड ओ एच येणार आहे, 2 पोझिशनला येईल. मग काय करायचं, फंक्शनल ग्रुप तुमचा CO OH आहे त्याला फर्स्ट पोझिशन द्या. 1 2 3 3 कार्बन आहेत. मग काय होईल, 3 कार्बनचा अल्केन होतं. आता अल्किन्स नॉमेनक्लेचर करताना आपण काय करतो, EN काढतो, प्रोप लिहितो. त्यामुळे काय येईल, 3 तिथे येणार. प्रोप कोणत्या पोझिशनला येईल, 2 पोझिशनला डबल बॉन्ड आहे त्यामुळे प्रोप 2 युनाइक ॲसिड त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं. हे जे रूल्स आहेत ते तुम्हाला नंतर लिहून दिले जातील. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आपण ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी बघूया. नॉमेनक्लेचर ऑफ ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड नंतर आपण नेक्स्ट नॉमेनक्लेचर बघतोय, नॉमेनक्लेचर फॉर ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. आता ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजेच काय, तुमचा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तो डायरेक्टली अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग. म्हणजेच आता बघा इथं तुम्हाला बेन्झिन रिंग दिसते, ती काय ॲरोमॅटिक रिंग आहे, त्याला CO OH ग्रुप अटॅच आहे. आता फर्स्ट स्ट्रक्चर बघा, फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये काय असणार, याचे पण 2 बघणार आपण, एक कॉमन नेम आणि दुसरं कॉमन नेमलाच आपण ट्रिवियल नेम म्हणतोय आणि IUPAC नेम. आता बेन्झिन रिंगला CO OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजेच काय होईल, बेन्झोइक ॲसिड IC ॲसिड होते बघा, बेन्झोइक ॲसिड किंवा त्यालाच म्हणतात बेन्झिन कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा त्याचं कॉमन नेम पण IUPAC नेम पण तेच येतं, बेन्झोइक ॲसिड OIC, कारण तोच सफिक्स येतो OIC किंवा IC दोन्ही तुम्ही कन्सिडर करू शकता, बेन्झोइक ॲसिड. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर बघा, CO OH आणि CH3. आता इथं सबस्टुएंट आला, म्हणजेच काय सबस्टुएंट. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ॲरोमॅटिक रिंगमध्ये जर तुमच्या पोझिशन जेव्हा कार्बोनिल ग्रुप असेल, फंक्शनल ग्रुप, जर कार्बोनिल ग्रुप फंक्शनल ग्रुप असेल किंवा मेन जो तुमचा फंक्शनल ग्रुप असतो त्याला काय आपण देतो, नॉमेनक्लेचर करताना त्याला फर्स्ट पोझिशन नेहमी द्यायची. मग आता हे बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंगला जो CO OH ग्रुप आहे त्याला काय म्हणणार आपण, फर्स्ट पोझिशन देणार. त्याच्यानंतरचा CH3 जो ग्रुप आहे त्याला कोणती पोझिशन देईल, सेकंड पोझिशन. मग आता तुम्हाला मी पोझिशन सांगितलं होतं, अर्थो, मेटा आणि पॅरा पोझिशन. जर 1 2 पोझिशन आली, नेहमी जर 1 2 पोझिशन आली तर त्याला काय म्हणतो आपण, कोणती पोझिशन, ऑर्थो पोझिशन्स. आणि 1 3 पोझिशन आली तर मेटा पोझिशन आणि 1 4 पोझिशन आली तर पॅरा पोझिशन. मग आता इथं जो CH3 ग्रुप आहे म्हणजे मिथाइल ग्रुप आहे तो कोणत्या पोझिशनला आहे, 1 2 पोझिशनला आहे, म्हणजेच 2 पोझिशनला असल्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, ऑर्थो. कोणता ग्रुप येणार तुमचा, कॉमन नेममध्ये किंवा ट्रिवियल नेममध्ये ऑर्थो येईल. आणि जर बेन्झिन रिंगला CH3 ग्रुप जर डायरेक्टली अटॅच असेल तर त्याला काय म्हणतो आपण, टोलिन. बेन्झिन रिंगला जर CH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याला कॉमन नेम काय असतं, टोलिन. मग याचं नाव काय होतं बघा, ऑर्थोटोलिक ॲसिड. IC फक्त लावायचं, टोलिनमधलं रिमूव्ह करायचं आणि तिथं काय येणार, IC ॲसिड, ऑर्थोटोलिक ॲसिड. तेच जर तुम्हाला IUPAC नेम करायचं असेल तर IUPAC नेममध्ये नेहमी आपण ऑर्थो पॅरा वगैरे काही नोटिफाय करत नाही, काय करतो, नंबर. IUPAC नेम असेल तर तिथं नंबर येईल. मग काय येईल, 1 2 पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे म्हणजे काय येईल, 2 मिथाइल. बाकीचं राहिलेलं स्ट्रक्चर काय आहे, बेन्झोइक ॲसिड, 2 मिथाइल बेन्झोइक ॲसिड. त्यानंतरचं थर्ड एक्झाम्पल बघा, आता काय CO OH OH. आता हे आपण हे स्ट्रक्चर मला वाटतं फिनॉलमध्ये पण बघितले, अल्कोहोल फिनॉल इथर्सच्या चॅप्टरमध्ये फिनॉलमध्ये स्ट्रक्चर बघितलं. हे काय असतं, जर CO OH ग्रुपला ऑर्थो पोझिशनला किंवा 1 2 पोझिशनला जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल, हायड्रॉक्सिल, आता इथं दोन्ही पण फंक्शनल ग्रुप आहेत बघा, OH पण आणि CO OH पण दोन्ही पण काय आहेत, हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत. पण जेव्हा इथं नंबरिंग करताना आपण हायड्रॉक्सिल ग्रुपला फर्स्ट पोझिशन देत नाही, कारण तो IUPAC रूल काय आहे, कार्बोनिल ग्रुप जर असेल तुमचा फंक्शनल ग्रुपमध्ये तर पहिल्यांदा आपण नंबरिंग करताना कशाला फर्स्ट पोझिशन देतो, कार्बोनिल ग्रुपला. मग इथं फर्स्ट पोझिशन कशाला येईल, CO OH म्हणजे C डबल बॉन्ड OH ला फर्स्ट पोझिशन येईल कार्बोक्सिलिक ग्रुपला फर्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट पोझिशन कशाला येईल, OH हायड्रॉक्सिल ग्रुपला. मग ह्याला जे कॉमन नेम आहे काय होतं, सॅलिसिलिक ॲसिड. तर तिथं जर अल्डिहाइड असतं तुमचं CH, ते बघणार आहे आपण अल्डिहाइडचं, CO OH तिथं CHO असतं आणि खाली OH असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सॅलिसिला अल्डिहाइड. आहे का बघा, IC ॲसिड कशाने रिमूव्ह करतो आपण, अल्डिहाइडनं, सॅलिसिला अल्डिहाइड. तेच म्हणजे सतत कॉमन नेम किंवा ट्रिवियल नेम काय झालं याचं, सॅलिसिलिक ॲसिड. IUPAC नेम काय होईल, पोझिशन काय तुम्ही देणार, पहिली पोझिशन कशाला, CO OH ग्रुपला, नेक्स्ट पोझिशन OH ला, म्हणजेच काय होईल, 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. पुढचं जे राहिलेलं जे स्ट्रक्चर आहे ते काय, बेन्झोइक ॲसिडचं आहे, 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा, CO OH दोन्ही पण CO OH ग्रुप आहेत. जेव्हा बेन्झिन रिंगला दोन्ही CO OH ग्रुप अटॅच असतात आणि ते पण एकमेकांच्या ऑर्थो पोझिशनला असतात, म्हणजेच 1 2 पोझिशनला असतील, बेन्झिन रिंगला 2 CO OH ग्रुप ऑर्थो पोझिशनला म्हणजे एकमेकांच्या 1 2 पोझिशन असतील तर त्याला नेहमी म्हणतात थॅलिक ॲसिड. त्याचं कॉमन नेम किंवा ट्रिवियल नेम असतं थॅलिक ॲसिड. जर ते अल्डिहाइड असतं बघा, एक दोन्ही पण अल्डिहाइड असतं तर त्याला काय म्हणतात, थॅलाअल्डिहाइड. त्यानंतरचं त्याचं जे कॉमन IUPAC नेम काय होईल त्याचं बघा, बेन्झिन आहे, दोन्ही पण सेमच ग्रुप आहेत त्यामुळे कोणतंही नंबरिंग करा तुम्ही, कोणत्या पण पोझिशनला 1 2 म्हणा, म्हणजेच 1 2 होतील, 2 आहेत म्हणजे काय होईल, डायकार्बोक्सिलिक. मग याचं नेमिंग करताना काय करतात, बेन्झिनचं रूल वापरतात नॉमेनक्लेचरसाठी, काय होईल, बेन्झिन 1 2
डायकार्बोक्सिलिक ॲसिड, याचं नाव होतं बेन्झीन 1,2 डायकार्बोक्सिलिक ॲसिड. आणि लास्टचं काय दिले बघा, आतमध्ये तुम्हाला डबल बॉन्ड दिसत नाही आहेत, त्यामुळे हे काय नाही आहे, बेन्झीन नाही. काय सायक्लोहेक्झेन, काय सायक्लोहेक्झेनला COOH ग्रुप आहे, त्यामुळे त्याचं नाव काय करतात, सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ॲसिड. सायक्लोहेक्झेन आहे, त्याला कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे त्याचं कॉमन नेम किंवा ट्रिव्हियल नेम होतं सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ॲसिड, किंवा जर त्याचा IUPAC नेम करायचा असेल तर सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ॲसिड. हेक्झिल बघा XYL आहे आणि इथं XANE हाच फक्त डिफरन्स आहे. सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ॲसिड हे कॉमन नेम आहे आणि जे तुमचं IUPAC नेम आहे ते काय आहे, सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ॲसिड. एक्झाममध्ये तुम्हाला कसं येतं, एक स्ट्रक्चर दिलं जातं किंवा त्याचं IUPAC नेम लिहा किंवा कॉमन नेम लिहा, किंवा कॉमन नेम दिलं जातं त्याच्यावरून तुम्हाला त्याचं IUPAC नेम लिहा, असे एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपण ह्या ॲसिडच्या नॉमेनक्लेचर नंतर नेक्स्ट काय बघणार आहे, अल्डिहाइड, नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. हा चार्ट बघा फॉर अल्डिहाइड्स. आता अल्डिहाइड्सचा आपण कॉमन नेम किंवा ट्रिव्हियल नेम अँड IUPAC नेम बघणार आहे. सेम जसं जे एक्झाम्पल कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होती तीच एक्झाम्पल्स आहेत, फक्त त्याच्या रिलेटेड आहे ते फक्त आपण बघायचं आहे. बघा आता फर्स्ट एक्झाम्पल कोणता, HCHO, तिथं काय होतं HCOOH, म्हणजे तिथं कार्बोक्सिलिक ग्रुप होता, इथं अल्डिहाइड ग्रुप आहे. काय करायचं मी सांगितलेलं तुम्हाला, IC ॲसिड, तिथं नाव काय होतं फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिडमधला लास्टचा जो तुमचा IC ॲसिड आहे ते कशाने रिमूव्ह करणार आहे तुम्ही, अल्डिहाइडनं. काय होईल, फॉर्माल्डिहाइड. मग IUPAC नेम काय होईल, आता IUPAC नेममध्ये काय करायचं, फक्त तुमचं कार्बन मोजायचे, कार्बन किती आहेत त्याला सफिक्स, कार्बनमधलं जे कार्बन बघितल्यानंतर जर 1 कार्बन असेल तर त्याचं अल्केन कोणतं येतं, आपलं मिथेन. मिथेनमधलं लास्ट जो तुमचा E आहे तो कशाने रिप्लेस करायचा, आता अल्डिहाइड आहे म्हणजे एलनं रिप्लेस करायचा. ॲसिडमध्ये आपण कशाने रिप्लेस करत होतो, ऑइक ॲसिडनं करत होतो. मग आता इथं काय होईल सांगा, आता एकच कार्बन आहे, कोणतं अल्केन येईल, मिथेन. मिथेनमधला ई कशाने रिप्लेस करणार, AL, मग नाव काय होईल, मिथॅनल. त्याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा, CH3CHO. आता CH3CHO आहे म्हणजे टोटल कार्बन किती आहेत, 2 कार्बन आहेत. जर IUPAC नेम करायचं असेल तर काय होईल, इथेन येईल, तुमचं अल्केन, नॉर्मल अल्केन, इथेन. इथेनमधलं काय तुम्ही रिमूव्ह करणार, रिमूव्ह करणार कशानं, ALनं, म्हणजेच काय नाव येईल, इथॅनल. तेच मगाशी काय होतं बघा, CH3COOH, त्याचं कॉमन नेम किंवा ट्रिव्हियल नेम काय केलं होतं आपण, ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडमधलं IC ॲसिड रिमूव्ह करा, काय राहतं, ॲसिटा अल्डिहाइड. त्याच्या पुढचं लिहा ॲसिटा अल्डिहाइड. तसेच सेम सगळे एक्झाम्पल्स आहेत, नॉमेनक्लेचर आहेत ते बघा, ते तुमच्या लक्षात येतील. त्याच्यानंतर आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड, सेम जसं कार्बोक्सिलिक ॲसिडचं बघितलं तसंच सेम असणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, तुम्हाला समजेल. पण ते फक्त बघा, पुढचं एक्झाम्पल बघूया. एक CH3CH2CHO, किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत, म्हणजे काय नाव होईल, प्रोपियोनो अल्डिहाइड. आणि इकडं प्रोपॅनल. फक्त कार्बन चेन मोजायची, त्याच्यानंतर त्याचं नंबरिंग करायचं व्यवस्थित आणि तुम्ही त्याच्यावरून IUPAC नेम लिहू शकता. जर अल्डिहाइड असेल तर AL करायचं, ॲसिड असेल तर ऑइक ॲसिड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड नंतर जर आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड बघूया, काय तिथेही आपण ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड बघितले होते, इथं ॲरोमॅटिक अल्डिहाइड. फर्स्ट स्ट्रक्चर बघा, बेन्झीन रिंगला कोणता ग्रुप अटॅच आहे, CHO ग्रुप, म्हणजेच कोणता, अल्डिहाइड ग्रुप. काय म्हणतो मग आपण, त्याचं कॉमन नेम काय होईल, बेन्झा अल्डिहाइड. तर बेन्झोइक ॲसिड होतं, तसंच बेन्झा अल्डिहाइड. IUPAC नेम काय होईल, IUPAC नेम पण तेच आहे, बेन्झा अल्डिहाइड किंवा बेन्झीन कार्बल अल्डिहाइड किंवा कार्बा अल्डिहाइड. काय म्हणतात, बेन्झीन कार्बा अल्डिहाइड किंवा बेन्झा अल्डिहाइड. तुम्ही लक्षात ठेवा, बेन्झा अल्डिहाइड एक नाव असतं किंवा दुसरं बेन्झीन कार्बा अल्डिहाइड. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर बघा, CHO CH3. इथं पण सेम CH3 ग्रुप कोणत्या पोझिशनला आहे, 1-2 पोझिशनला. फर्स्ट तुम्ही काय करणार, कशाला नंबरिंग देणार, CHO ग्रुपला फर्स्ट पोझिशन येईल, CH3ला सेकंड पोझिशन, म्हणजेच कोणत्या पोझिशनला येतो, ऑर्थो पोझिशनला काय येईल, ऑर्थो 2 अल्डिहाइड. त्याच्यानंतर कॉमन ही IUPAC नेम काय होईल त्याचं, 2 मिथाइल बेन्झाल्डिहाइड. जसं आपण ॲसिडचं नॉमेनक्लेचर केलं तेच आहे, फक्त अल्डिहाइड चेंज करायचं आहे, ॲसिडच्या तिथं अल्डिहाइड यूज करायचं आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, CHOOH, इथं हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, सॅलिसिल अल्डिहाइड, तिथं काय नाव होतं, सॅलिसिलिक ॲसिड, त्याचं काय होईल, सॅलिसिल अल्डिहाइड किंवा 2 हायड्रॉक्सी. जर कॉमन नेम सॅलिसिल अल्डिहाइड, IUPAC नेम 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. त्यांची लास्ट काय, CHO म्हणजेच दोन्ही पण तिथं काय होते, CHO COOH, त्याला नाव काय होतं, थॅलिक ॲसिड, मग इथं काय होईल, थॅलाल्डिहाइड. आणि जर IUPAC नेम करायचं असेल तर बेन्झीन 1,2 डायकार्बॉल्डिहाइड. 2 अल्डिहाइड ग्रुप आहेत त्यामुळे डायकार्बॉल्डिहाइड. आणि तिथं कार्बोक्सिलिक आपण काय म्हणतो, तर डायकार्बोक्सिलिक ॲसिड. सेम आहे, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, फक्त कॉमन नेममध्ये IC ॲसिड रिमूव्ह करायचं अल्डिहाइडनं, आणि बेन्झा जर IUPAC नेम करायचं असेल अल्डिहाइडचं तर सफिक्स काय, E रिमूव्ह करून AL लावायचं. आणि जर ॲसिड असेल तर ऑइक
ॲसिड. इतकंच लक्षात ठेवा. कॉमन नेम अँड IUPAC नेम फॉर अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. दोन्ही एक सेमच आहेत. आपल्याला लगेच इझिली लक्षात येतं ते दोन्हींची नॉमेनक्लेचर करताना. त्यामुळे याच्यामध्ये फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. जो IC ॲसिड असतो तो कशामध्ये IC ॲसिड कॉमन नेम किंवा ट्रिवियल नेममध्ये आहे, त्याचं आपण ते रिमूव्ह करून पूर्ण तिथं अल्डिहाइड यूज करतो. आणि IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये अल्केनचं ई रिमूव्ह करून अल्डिहाइडसाठी AL यूज करतो आणि ॲसिडसाठी ऑइक ॲसिड. नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. नंतर आता राहिलं काय नॉमेनक्लेचर करायचं कीटोन्स. आता कीटोनचं नॉमेनक्लेचर याच्यापेक्षा थोडं डिफरंट आहे. ते फक्त कसं आहे समजून घ्या एकदा. आता पहिल्यांदा काय करूया, पहिल्यांदा बघूया आपण कॉमन नेम. कॉमन नेमलाच काय म्हणतो आपण ट्रिवियल नेम. जेव्हा तुम्ही कीटोनचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम करता तेव्हा काय होतं, जे तुमचे ग्रुप्स असतात, एक आता कीटोनचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे R, म्हणजे त्याच्यामध्ये जो कार्बोनिल ग्रुपला दोन कोणते ग्रुप अटॅच असतात, अल्किल ग्रुप. दोन्ही पण काय असतात, अल्किल ग्रुप. त्यामुळे त्याचं कॉमन नेम करताना जे आपण इथरसाठी यूज करत होतो, पहिल्यांदा अल्किल ग्रुप लिहित होतो आणि त्याच्या पुढे इथर लिहित होतो. तसं इथं काय करायचं, पहिल्यांदा अल्किल ग्रुप लिहायचे आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, फक्त कीटोन. तेच करणार आहे. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल, फक्त आपण कॉमन नेमचं सांगते मी, ट्रिवियल नेमचं. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, CH3COCH3 मध्ये कोणता ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, C+O कार्बोनिल ग्रुप. त्याच्यानंतर इकडे काय आहे CH3CH3 म्हणजेच कोणते ग्रुप आहेत, अल्किल ग्रुप. दोन्ही पण सेमच आहेत. सिंपल इथर आहे, सिंपल कीटोन आहे. काय होईल CH3CH3. दोन कोणते ग्रुप आहेत, मिथाइल ग्रुप आहेत. मग काय होईल, त्याचे दोन आहेत त्यामुळं डाय मिथाइल. पहिला मी काय सांगितलं तुम्हाला, पहिला अल्किल लिहायचं, त्याचे अल्किल ग्रुप्स लिहायचे, त्याच्या पुढं कीटोन, अल्किल कीटोन्स नेमिंग केलं जातं त्याचं. मग काय होईल, दोन मिथाइल ग्रुप आहेत CH3CH3. काय नाव येईल त्याचं, डाय मिथाइल कीटोन, किंवा त्यालाच म्हणतात कॉमन नेम आहे त्याचं ॲसिटोन. ॲसिटोन पण त्याला म्हटलं जातं, डायमिथाइल कीटोन और ॲसिटोन. तेच त्याचं जर IUPAC नेम करायचं असेल तर IUPAC नेममध्ये काय करायचं, जो तुमचा नॉर्मल अल्केन आहे, किती कार्बन आहेत बघायचे. जर एक कार्बन असेल तर कोणतं अल्केन येतं, आपलं मिथेन. मिथेनमधलं ई रिमूव्ह करायचं आणि पुढं काय सफिक्स लावायचा, तर ONE. कोणता, ONE. कीटोनमधला ONE. अल्डिहाइडसाठी AL, कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी ऑइक ॲसिड आणि कीटोनसाठी ONE. ओन किंवा वन काय म्हणायचे म्हणा, ONE. कोणता सफिक्स लावणार तुम्ही, ONE. म्हणजे आता बघा इथं CH3COCH3 टोटल कार्बन किती आहेत मला सांगा, 1 2 3. टोटल कार्बन किती झाले, 3 कार्बनचे. कीटोन आहे तो 3 कार्बन आहेत, 1 2 3. 3 कार्बन असल्यामुळे काय होईल, त्याचं काय नाव होईल, प्रोपॅनोन. 3 कार्बन असतील. प्रोपेनमधलं तुम्ही काय करणार आहे, 3 कार्बनचा अल्केन कोणतं येतं, प्रोपेन. प्रोपेनमधला ई रिमूव्ह कशानं करणार, ONE. प्रोपॅनोन. समजलं. कॉमन नेममध्ये काय करायचं, पहिला अल्किलचे नाव, अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं, त्याच्या पुढं कीटोन. जेवढे तुमचे अल्किल ग्रुप्स असतील तेवढे अल्किल ग्रुपचं नाव आणि पुढं कीटोन. आणि IUPAC नेमिंग करताना जो तुमचा पॅरेंट अल्केन आहे, अल्केनमधलं ई रिमूव्ह करायचं कशानं, ONE. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर बघा. पहिलं स्ट्रक्चर समजले का सगळ्यांना, का अनेकदा एक्सप्लेन करू बघा अनेकदा. CH3COCH3. CO ग्रुपला दोन मिथिल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, डायमिथिल. पुढे तो कीटोन आहे त्यामुळे डायमिथिल कीटोन, किंवा त्याला ॲसिटोन हे कॉमन नेम आहे, ते आपल्याला माहिती आहे, त्याचं कॉमन नेम ॲसिटोन. त्याच्यानंतर IUPAC नेम त्याचं काय होतं, किती कार्बन आहेत टोटल, एक CH3 ग्रुपचा, म्हणजे 2 CH3 ग्रुप आहेत, त्यातले ते 2 कार्बन आणि एक कीटोनमधला म्हणजे C+O मधला 1 कार्बन. टोटल असे कार्बन 3 कार्बन होतात. 3 कार्बनचं आपलं नॉर्मल अल्केन कोणतं असतं, प्रोपेन. प्रोपेनमधला ई रिमूव्ह कशानं करणार आपण, ONE म्हणजेच काय होईल, प्रोपॅनोन. त्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर बघा, CH3COCH2CH3. आता हे काय, मिक्स्ड कीटोन आहे. आपल्याला एक्झाम्पल बघितलं कळतं, मिक्स्ड कीटोन म्हणजे CO ग्रुपचे दोन्ही आर डिफरंट आहेत. एका साईडला कोणता आहे, मिथाइल ग्रुप आहे, दुसऱ्या साईडला कोणता आहे, इथाइल ग्रुप आहे. मग आता याचं कॉमन नेम लिहिताना किंवा ट्रिवियल नेम लिहिताना काय करणार, तर तुम्ही तुमचे 2 ग्रुप माहीत झाले तुम्हाला. एक इथाइल ग्रुप आहे CH2CH3 आणि दुसरा CH3 म्हणजेच मिथाइल ग्रुप आहे. याचं जेव्हा आपण नेमिंग करतोय तेव्हा काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे तुमचा कोणता ग्रुप येतो तो फर्स्ट लिहायचा, त्याच्यानंतरचा नेक्स्ट ग्रुप आणि पुढं कीटोन. मग आता अल्फाबेटिकल प्रमाणे पहिला ग्रुप कोणता येईल, इथाइल. त्याच्यानंतरचा मिथाइल, मग काय नाव होईल, इथाइल मिथाइल कीटोन. तेच IUPACला सेमच रूल आहे. किती कार्बन आहे टोटल, मोजा कार्बन 1 2 3 4. म्हणजे इथाइलमधले 2, मिथाइलमधला 1 3 आणि CO मधला म्हणजेच कार्बोनिल ग्रुपमधला 1. टोटल 4 कार्बन आहेत. म्हणजे त्याचं नॉर्मल अल्केन कोणतं येतं आपलं, ब्युटेन. ब्युटेनमधला ई रिमूव्ह करणार आपण, ONE. काय नाव होईल, ब्युटॅनोन. तेच करायचं, ब्युटॅनोन. फक्त ONE लावायचं, ब्युटॅनोन. त्याच्यानंतरचं नेक्स्ट बघा काय दिलं त्याने एक्झाम्पल, CH3COCH2 ते बघितलं. त्याच्यानंतर N, आता तिथं 3 कार्बनचं आहे पुढचं, म्हणजेच काय होईल, मिथाइल N प्रोपाइल कीटोन. मिथाइल N प्रोपाइल कीटोन. पुढं आहे ते तुमचे अल्किल ग्रुप, त्याच्यानंतर पुढं कीटोन. तेच नेमिंग आहेत. त्याच्यानंतरचं जरा एक्झाम्पल बघा, BR ग्रुप असलेलं एक्झाम्पल बघा.
पुढचे जे ते सेमच आहेत. त्याच्यानंतरचे BR ग्रुप असलेले एक्झाम्पल बघा. CH3 दिसलं का एक्झाम्पल 1 2 3 4 5th एक्झाम्पल. CH3 CH BR CO CH2 CH2 CH3 दिसलं एक्झाम्पल सगळ्यांना. आता त्याच्यामध्ये जो BR ग्रुप आहे तुमचा तो कुठं अटॅच आहे, सेकंड कार्बनला. मग आता इथं नंबरिंग करताना किंवा कॉमन नेम लिहिताना, आधी आपण कॉमन नेमच्या बाबतीत बघूया. कॉमन नेम लिहिताना आता तुम्हाला ब्रोमो ग्रुप तर लिहावा लागेल. मग तुम्हाला मी काय सांगितलेलं, जो कार्बोनिल कार्बनच्या साईडचा जो कार्बन असतो त्याला काय म्हणतो, अल्फा कार्बन. मग आता ते सबस्ट्रँड, तर इथं नंबरिंग दोन्ही साईडला दोन्ही कार्बन आहेत, दोन्ही साईडचे सेपरेट होतात, अल्फा बीटा वगैरे असतं. जर आता समजा इथं दोन्ही असतं, ह्या ग्रुपच्या इकडच्या साईडला आहे तो BR ग्रुप आहे, एकच आहे, त्यामुळे त्या कार्बनला नाव काय येईल, अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन. मग अल्फा कार्बनला कोणता ग्रुप अटॅच आहे, BR ग्रुप अटॅच आहे. मग काय येईल, त्याचं नाव अल्फा ब्रोमो आहे. तेच तुमचा आता इकडचा जो ग्रुप असेल ते लिहिले ते अल्फा ब्रोमो. त्याच्यानंतरचा ग्रुप बघा CH3CH म्हणजे कोणता ग्रुप आहे, इथाईल ग्रुप आहे, तोच अल्फाबेटिकल प्रमाणे पहिल्यांदा येईल, इथाईल ग्रुप, अल्फा ब्रोमो इथाईल. त्याच्यानंतरचा पुढचा कोणता आहे, CH2 CH3 3 कार्बनचा इथाईल ग्रुप आहे, पण ते काय नॉर्मल चेन आहे, त्यामध्ये त्याला काय म्हणतात 3 प्रोपाईल ग्रुप आहे, N प्रोपाईल कीटोन. समजलं का नेम कसं केलं बघा. CH ग्रुपला BR कार्बोनिल ग्रुपच्या साईडचा जो ग्रुप असतो त्याला काय म्हणतो, किंवा साईडचा जो कार्बन असतो त्याला म्हणतात अल्फा कार्बन. अल्फा कार्बनवर कोणता ग्रुप आहे, ब्रोमो ग्रुप आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलं आपण, अल्फा ब्रोमो. तो सबस्ट्रँड पहिला जो तुमचा अल्किल ग्रुप कोणता तिथं अल्फा ब्रोमो इथाईल, अल्फा ब्रोमो इथाईल. त्याच्यानंतरचं काय आहे, हे 3 कार्बनचं प्रोपाईल आहे, CH2 CH3 प्रोपाईल ग्रुप आहे, त्यामुळं पण तो नॉर्मल आहे, तिथं आयसो वगैरे काय नाही आहे, त्यामुळे N प्रोपाईल कीटोन. समजलं कॉमन नेम कसं करायचं. त्याच्यानंतर जर इकडचं असेल IUPAC नेम, त्याचा IUPAC नेम काय होतं बघा. जेव्हा IUPAC नेम तुम्ही करता तेव्हा आता इथं नंबरिंग करावं लागेल तुम्हाला. तर नंबरिंग कसं करणार, तुम्ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण चेन सिलेक्ट होईल, 1 2 3 4 5 6 टोटल किती कार्बनची चेन सिलेक्ट होईल, इथं 6 कार्बनची सिलेक्ट होईल. मग आता सबस्ट्रँड जो तुमचा BR सबस्ट्रँड आहे ते नंबरिंग करा. जर इकडून तुम्ही नंबरिंग केला, लास्टपासून जर नंबरिंग केला तर 1 2 3 4 5 पोझिशनला येतो, ते खूप नंबर मोठा होतो, त्यामुळे स्टार्टिंगपासूनच नंबरिंग करा. CH3 ग्रुपपासून या CH3 CHला सेकंड पोझिशन येईल, 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप येईल, तुमचा BR ग्रुप येईल. मग काय होईल, 2 ब्रोमो, काय येणार 2 ब्रोमो. पुढचा तुमचे कार्बन किती आहेत, 6 आहेत, 2 ब्रोमो हेक्झेन. कोणत्या पोझिशनला तुमचा ग्रुप आहे, 3, काय येईल 2 ब्रोमो हेक्झेन 3 ONE. 3 पोझिशनला ह्या तुमचा कीटोन आहे, त्यामुळे 2 ब्रोमो हेक्झेन 3 ONE. तसेच पुढचे पण एक्झाम्पल आहेत ते जरा बघा. त्याच्यानंतरचं त्याच्या पुढचं जरा बघूया आपण. पुढचं एक्झाम्पल दिले CH3 ट्वाईस, C डबल बॉन्ड CH CO CH3. आता याच्यामध्ये टोटल कार्बन किती आहेत सांगा मला. CH3 ट्वाईस आहे म्हणजे टोटल कार्बन किती असणार आहेत, ते 2. पुढचा 3 4 5 6, इथं पण किती कार्बन येतील, 6 कार्बन आहेत. CH3 ट्वाईस आहे म्हणजे तिथले ते 2, पर तो कार्बन त्याला 2 ग्रुप आहेत, ते CH3 किती होणार, 1 2 3 4 टोटल 6 कार्बन आहेत. पण जेव्हा तुम्ही याला म्हणतात मिस्टिल ऑक्साईड, त्याचं कॉमन नेम आहे तेच आहे, ते लक्षात ठेवा. तिथं काय आता रूल वगैरे अप्लाय करता येत नाही, मिस्टिल ऑक्साईड. मग त्याचं जेव्हा IUPAC नेम करणार आहेत, आता जो CH3 ट्वाईस जो तुमचा ग्रुप आहे तो काय असणार आहे, एक CH3ला इकडच्या साईडला अटॅचन, एक खाली असेल किंवा वरती असेल, कसंही असेल, तो साईड चेनमध्ये असणार आहे. एक तुमचा CH3 ट्वाईस एक खालच्या साईडला असेल तर त्याचं काय होईल, जर जेव्हा मग जर तुम्ही कंटिन्यूअस चेन सिलेक्ट केली तर काय होणार, CH3 ट्वाईसमधला एक CH3 ग्रुप फक्त चेनमध्ये येईल, एक काय होईल, सबस्ट्रँड म्हणून ॲक्ट होईल. मग जेव्हा तुम्ही त्याचं नॉमेनक्लेचर करताना काय होईल बघा. आता नंबरिंग करा व्यवस्थित. नंबरिंग केल्यानंतर कुठून नंबरिंग करणार तुम्ही, CH3 स्टार्टिंग आता कीटोन ग्रुप पण आहे याच्यामध्ये, मग इकडून नंबरिंग करा, कीटोनला कमी पोझिशन येईल, लास्टपासून नंबरिंग करा, म्हणजेच 1 2 3 4 आणि 5, म्हणजेच किती आहेत 4 आणि 5. मग आता हा जो तुमचा डबल बॉन्ड आहे तो कोणत्या पोझिशनला येतो, 1 2 3 पोझिशनला येतो. कोणत्या पोझिशनला, 3 पोझिशनला. मग याचा आता नंबरिंग करताना पहिल्यांदा काय लिहायचं, तुमचा जो सबस्ट्रँड असेल तो पहिल्यांदा सबस्ट्रँड येईल, म्हणजेच काय आता सबस्ट्रँड कोणत्या पोझिशनला येतो सांगा, मिथाईल सबस्ट्रँड असणार आहे. एक CH3 ग्रुप इकडे असेल, खाली एक CH3 ग्रुप असेल, तो खालचा आपण ॲज अ सबस्ट्रँड म्हणून कन्सिडर करूया. म्हणजे या CH3 ग्रुपचा खालचा सबस्ट्रँड CH3 येईल. मग तो CH3 काय येणार, सबस्ट्रँड येईल म्हणजेच 1 2 3 4 पोझिशनला येईल, 4 मिथाईल. पुढचे कार्बन किती आहेत तुमचे, 5 कार्बनचे आहेत, 4 मिथाईल पेंट. त्याच्यानंतरचा जो तुमचा डबल बॉन्ड आहे तो कोणत्या पोझिशनला आहे, 3 पोझिशनला, पेंट 3 EN आपण लिहितो. अल्किनचं नॉमेनक्लेचर तुम्हाला माहिती आहे, 4 मिथाईल पेंट 3 EN. त्याच्यानंतरचा कीटोन ग्रुप लिहायचा, म्हणजे 2 ONE कीटोनची पोझिशन आणि ते लिहायचं.
H2ONE. त्याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, CH3CO लास्ट एक्झाम्पल याच्यामध्ये CH3CO CH2CO CH2 CH3. आता याच्यामध्ये 2 कीटोन ग्रुप आहेत. काय CO दिसते का बघा तुम्हाला, CO 2 कीटोन ग्रुप आहेत ह्या स्ट्रक्चरमध्ये. मग याचं नॉमेनक्लेचर करताना काय करायचं आहे, तसं सेम तुम्ही सगळे पूर्ण अल्केन मोजा, कार्बन मोजा किती आहेत, 1 2 3 4 5 6 स्ट्रेट चेनच आहे, त्यामुळे टोटल कार्बन किती होतील, 6 कार्बन आहेत. त्यामुळे काय 6 कार्बनचं नॉर्मल अल्केन कोणतं असतं, हेक्झेन. आता हेक्झेन जेव्हा डाय 2 असतात तेव्हा ते ई रिमूव्ह करायचं नाही, ई आहे तसंच राहतं. मग काय होणार, 6 कार्बनचं लिहिणार आपण हेक्झेन. त्याच्या पुढं किती कार्बन पोझिशनला आहेत कीटोन, कुठूनही नंबरिंग, इकडून नंबरिंग करा, स्टार्टिंगपासूनच करा. 1 2 3 4 2 आणि 4 पोझिशनला आहेत, म्हणजे 2 आणि 4 पोझिशनला आहेत. काय होईल, हेक्झेन 2 4 डायओएनई किंवा डायोन. 2 आहेत कीटोन म्हणून डायओएनई. समजलं. जेव्हा तुमचे 2 किंवा 3 असतील कीटोन ग्रुप तर त्याचा जो ई असतो नॉर्मल अल्केनमधला ई आहे तसाच ठेवायचा, तो काय करायचा नाही, रिमूव्ह करायचा नाही. हे जे तुमचे रूल्स आहेत UPSCचे तुम्हाला परत लिहून दिले जातील. त्यामुळे आता जेवढं समजतंय तेवढे तुम्ही त्याचे नोट्स काढा, रफ नोट्स, आणि ते याचे एक्झाम्पल्स हे जे दिसत आहेत ते एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहा. नॉमेनक्लेचर ऑफ ॲलिफॅटिक कीटोन नंतरचं नेक्स्ट पार्ट आहे नॉमेनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स. आता ॲरोमॅटिक कीटोनमध्ये जो कीटोन ग्रुप आहे तो बेन्झिन रिंग किंवा अरिल रिंगला अटॅच असेल. मग C डबल बॉन्ड O. आता फर्स्ट स्ट्रक्चर बघा, जो मध्ये तुमचा सेंटरला C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप आहे, त्याच्या दोन्ही साईडला बेन्झिन रिंग किंवा त्याला C6H5. जर याचं स्ट्रक्चर जर काढायचं म्हटलं तर कसं होणार तुमचं, C6H5 C डबल बॉन्ड O C6H5. जेव्हा C6H5 असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, फिनिल रिंग. म्हणजे जो अरिल रिंग आहे तुमची तीच लिहायची, त्याच्या पुढे काय येईल, कीटोन ग्रुप. दोन्ही सेम रिंग आहेत त्यामुळे काय होईल, फिनिल रिंग आहे. 2 आहेत त्यामुळे डायफिनिल कीटोन किंवा त्यालाच म्हणतात बेन्झोफिनोन, पण त्याचं नाव असतं ते IUPAC नेम आहे, त्याच्यासाठी तुमचा IUPAC नेम किंवा कॉमन नेम सुद्धा यूज केलं जातं, डायफिनिल कीटोन किंवा बेन्झोफिनोन. आता बेन्झोफिनोन कसं केलं जातं, हा तुमचा जो एक रिंग आहे ती एक बेन्झिन म्हणून कन्सिडर केली जाते आणि दुसरी एक फिनिल रिंग किंवा तो एक कीटोन म्हणून. म्हणजे जो आता तुमची फिनिल रिंग आहे हा C डबल बॉन्ड O, तो काय होणार आहे तुमचा फिनोन केलं आहे, आणि जो बेन्झिन आहे ती बेन्झोफिनोन. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर बघा, C डबल बॉन्ड O CH3. तर त्याच्यामध्ये बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड O ती काय फिनोन, आणि CH3 ग्रुप किंवा असतो ॲसिटल ग्रुप असतो, तो ॲसिटल किंवा मिथाईल ग्रुप पण इथं कन्सिडर करताना कोणता ॲसिटल ग्रुप कन्सिडर करतात, त्यामध्ये काय म्हणतात ॲसिटो. CH3 C डबल बॉन्ड O ॲसिटोफिनोन. त्याच्या ते काय ते म्हणतात त्याचं IUPAC नेम होईल ॲसिटोफिनोन. त्याच्यानंतर तर कॉमन नेम काय होईल त्याचं, मिथाईल. हा मिथाईल ग्रुप आहे. दुसरी रिंग आहे फिनिल, एक मिथाईल फिनिल कीटोन. करताना अल्फाबेटिकल प्रमाणे लावा, अल्फाबेटिकल प्रमाणे पहिला कोणता ग्रुप येईल, मिथाईल ग्रुप, त्यामुळे मिथाईल फिनिल कीटोन किंवा त्याचं हे IUPAC नेम आहे ॲसिटोफिनोन. त्याच्यानंतरचं लास्ट स्ट्रक्चर बघा, काय आतमध्ये डबल बॉन्ड नाही आहे त्यामुळे काय सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेनसारखं स्ट्रक्चर आहे ते, डबल बॉन्ड OCl. आता डबल बॉन्ड O आहे त्यामुळे कीटोन असणार आहे, काय होणार सायक्लोहेक्झॅनोन. काय असेल ते सायक्लोहेक्झॅनोन. मग पण पोझिशन आपल्याला द्यायला पाहिजे. आता खाली एक तुम्हाला सबस्टिट्यूएंट दिसतोय बघा 1. आता फर्स्ट पोझिशन कशाला देणार तुम्ही, कीटोनला म्हणजेच डबल बॉन्ड ओनला 1 2 3 4. पॅरा पोझिशनला त्याच्या किंवा 4 पोझिशनला तुम्हाला खाली एक फक्त डॅश दिसते, तिथं आता काहीच नाही आहे. म्हणजे तिथं कोणता ग्रुप असतो, CH3 ग्रुप असतो. तुम्हाला तुमचे ते स्ट्रेट चेन स्ट्रक्चर झाले असतील, डॉट ते लेविसचे स्ट्रक्चर्स वगैरे, तिथं ते चेन स्ट्रक्चर्स असतात. मग तिथं जो खाली ग्रुप आहे तुमचा ते काही दिसत नाही, म्हणजे तिथं जर तुमची फक्त एक चेन काढली असेल तर तिथं काय असतो, एक कार्बन असतो, एक CH3 ग्रुप असतो. मग तिथं सिंगल चेन आहे त्यामुळे तिथं कोणता ग्रुप असणार आहे, CH3 ग्रुप. मग जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा आता हे पण सबस्टिट्यूएंट पण आपण कशानुसार लिहितो, अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणेच. म्हणजे 2 पोझिशनला कोणता ग्रुप आहे, 2 सबस्टिट्यूएंट आहेत, एक क्लोरो दुसरा मिथाईल ग्रुप. जो सेकंड पहिला कोणता ग्रुप येईल, क्लोरो ग्रुप येईल. त्यामुळे काय लिहिणार तुम्ही 2 क्लोरो 4, खाली काय असणार तुमचं मिथाईल 4 मिथाईल, जो सायक्लोहेक्झॅनोन, कारण डबल बॉन्ड O आहे सायक्लोहेक्झॅनला त्यामुळे सायक्लोहेक्झॅनोन. 2 क्लोरो 4 मिथाईल सायक्लोहेक्झॅनोन हे याचं नेमिंग होईल. जर याच्यात काही तुम्हाला डाऊट्स असतील ते सांगा, ते तुम्हाला परत आपल्या क्लासमध्ये वगैरे हे रिपीट होईल. परत तुम्हाला याचं नॉमेनक्लेचर फक्त एकदा बुक पण वाचा, तुमचे जे PDF आहे तुमच्याकडे ते वाचा, त्याच्यामध्ये बघा जे काही एक्झाम्पल्स असतील ते सोडवा. इथं आपलं नॉमेनक्लेचर सिस्टीम IUPAC कॉमन नेम किंवा त्यालाच नाव आहे ट्रिवियल नेम हे फॉर अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हे संपलेलं आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट कोणता असणार आहे, प्रिपरेशन मेथड्स, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया.